वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या एपिसोडमध्ये काय घडतं ते. आज पूर्णाईंना बघण्यासाठी सायकॅट्रिक्स येतात. आता घरातल्या सर्वांना बघायचं असतं की पूर्णाईंना नक्की तन्वी म्हणून कोण दिसत आहे. तर त्या सायकॅट्रिक्स त्या तन्वीचा म्हणजेच प्रियाचा फोटो त्यांना दाखवतात. त्या अशा रिॲक्ट करतात की त्यांना तिचा भरपूर राग आहे, पण त्या तिला एक्सप्लेन करू शकत नाहीत की त्यांना का राग आहे. त्याच्यानंतर डॉक्टर्स त्यांना ताण न देता बाहेर येतात व डिस्कस करताना सगळे त्यांना विचारतात की त्या बऱ्या होतील ना, त्यांना सगळं आठवेल ना. तर त्या हो म्हणतात. तेवढ्यातच अर्जुन सायलीसाठी जाऊन निशिगंधाची फुलं घेऊन येतो आणि निशिगंधाची फुलं प्रतिमाला पण आवडत असतात. प्रेग्नन्सीच्या टायमिंगला त्या वासाने तिचा नॉशिया कमी होतो आणि मग तिला प्रतिमा फोन करते आणि सांगते मलाही असंच व्हायचं. त्यानंतर सायलीला सगळं जुनं तन्वीचं आठवू लागतं आणि ती जाऊन कपाटमधले फोटो घेते आणि बघते. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो हे काय. तर ती म्हणते हे फोटो मला ठेवू दे ना. त्यानंतर प्रतिमा आणि तिचे मिस्टर रविराज हे सायलीला आणि अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणण्यासाठी येतात. त्याच्यानंतर इकडे तर सचिन बोलत असताना चैतन्य पाहतो. त्यानंतर इथे अस्मिता बाळासाठी एक गाडी मागवते, बट ती तिला घेता येत नाही कारण तिच्याकडे पैसे कमी असतात आणि हे मागून सायली आणि अर्जुन पाहतात व ते म्हणतात की आपण तिच्यासाठी काहीतरी करू. ती टेन्शनमध्ये येऊन रूममध्ये बसते आणि त्यानंतर बाळ जोरजोरात रडायला लागते. त्याला घालायला डायपरही नसते. त्यानंतर इकडे सचिन वकिलांशी बोलताना चैतन्य लपून ऐकतो. त्याला कळतं की महिपतला सोडवण्यासाठी सचिन खूप प्रयत्न करत आहे आणि ते ऐकून तो शॉक होतो. त्यानंतर इकडे सर्वजण ताक पित असताना पूर्णाजींना एक गोष्ट आठवते आणि इकडे सायलीला मळमळत असतं. पूर्णाजी नंतर विचारतात तिला की जो लॉकेट कुठे आहे. ती कधीच काढून ठेवत नव्हती. तर अर्जुनची आई सांगते कल्पना की ते माझ्याजवळ आहे. त्यानंतर ते रॉकेटची स्टोरी पूर्णाजी सांगायला सुरुवात करते आणि सायली डोळे बंद करून ऐकत असताना सायली ती पूर्ण स्टोरी सांगते. हे ऐकून सर्वांना धक्काच बसतो. पुढील भागामध्ये हे दिसणार आहे की महिपतची निर्दोष मुक्तता होणार आहे आणि त्यानंतर इथे अर्जुनला मात्र टेन्शन आलं आहे. आता अर्जुनला पुढे काय होतं हे अर्जुन आता टेन्शनमध्ये आला आहे की पुढे काय होणार आहे. आणि इथे तन्वी ही सायली आहे हे सुद्धा लवकरात लवकर कळणार आहे.